वेलकम स्टुडंट. आज आपण पुढील नवीन प्रॅक्टिकल सुरू करणार आहोत. त्याच्या अगोदर आपण बेसिक रॅडिकल हे पहिलं बेसिक रॅडिकल घेतलेलं होतं. AM3 प्लस MG2 प्लस हे बेसिक रॅडिकल घेतलेलं होतं. आता तुम्हाला दुसरं बेसिक रॅडिकल चं प्रॅक्टिकल आपण आज घेणार आहे. त्याला आपण वरती नाव देत असतो इनऑर्गॅनिक क्वालिटेटिव्ह अनालिसिस ऑफ बेसिक रॅडिकल. इनऑर्गॅनिक क्वालिटेटिव्ह अनालिसिस ऑफ बेसिक रॅडिकल मिक्सचर नंबर 2 हे दुसरं मिक्सचर आहे. तुम्हाला दोन पावडरची मिक्सचर दिलं जातं आणि त्या दोन पावडरच्या मिक्सचरमधून त्यातून दोन तुम्हाला बेसिक रॅडिकल काढायचे असतील. काही परीक्षेला तुम्हाला हे 10 मार्काचं प्रॅक्टिकल असते. एकूण 10 मार्काचं प्रॅक्टिकल असते. ठीक आहे. तुम्हाला हे मिक्सचर आहे. या मिक्सचरमधून आपण पाठीमागच्या वेळी जे प्रॅक्टिकल व्हिडिओ घेतला होता त्या व्हिडिओमध्ये जशा सिरीयल आपण टेस्ट घेतल्या होत्या तशा आपण आज टेस्ट घेणार आहोत. पहिली टेस्ट जी आहे ते कलरची टेस्ट आहे. हा जो कंपाऊंड आहे किंवा मिक्सचर आहे त्या मिक्सचरचा कलर पाहायचा. हा कलर जो आहे व्हाईट कलर आहे. हे मिक्सचरचा कलर जो आहे तो व्हाईट आहे आणि म्हणून कलर जो आहे तो व्हाईट लिहायचा. आणि व्हाईट कलर असेल तर त्यामध्ये इन्फरन्समध्ये आपण ही टेस्ट आहे या टेस्टमध्ये जर पाहिलं या ठिकाणी कलर टेस्टमध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी व्हाईट कलर असेल तर Mg2 प्लस NH4 प्लस Pb2 प्लस Al3 प्लस Ca2 प्लस Ba2 प्लस मे बी प्रेझेंट व्हाईट कलरचं कंपाऊंड असेल तर. ठीक आहे. आता त्यानंतर नेचर दुसरी टेस्ट आहे ती नेचर आहे. नेचर याचा आपण हे जर मिक्सचर पाहिलं तर एक खरबरीत आहे. पहा खरबरीत आहे, वॉटर सोल्युबल आहे. आणि मी तुम्हाला पाठीमागच्या वेळेस सांगितलं होतं की आपण जे मिक्सचर देतो ॲसिडिकसाठी असेल किंवा बेसिकसाठी आपण 12वीसाठी ते क्रिस्टलाइन नेचर असणारीच मिक्सचर देत असते. म्हणून या ठिकाणी नेचर लिहिताना क्रिस्टलाइन लिहायचं आणि क्रिस्टलाइन लिहायचं आणि त्याच्या समोर जे काय इन्फ्लुएन्समध्ये आहे हे वॉटर सोल्युबल सॉल्ट लाईक नायट्रेट सल्फेट हालाइड्स मे बी प्रेझेंट. ठीक आहे. हे दुसरी टेस्ट झाली ड्राय टेस्ट. आता त्यानंतर तिसरी टेस्ट पाहिजे. जी टेस्ट आपण घेतो ती टेस्ट पाहिजे. आपण यामध्ये टेस्ट घ्यायची आणि टेस्ट ते ड्राय करायची आणि हीट टेस्ट घ्यायची. ही टेस्ट घ्यायची आणि या टेस्टला ज्यावेळी आपण हीट करतो किंवा कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड टाकतो त्यावेळी ही टेस्ट जी आहे ही टेस्टसाठी टेस्ट होल्डर लावायचा आणि टेस्ट होल्डर लावून त्या ठिकाणी पुढची प्रोसेस करायची. ही टेस्ट ड्राय करायची. ड्राय करत असताना काय करायचं ही टेस्ट उलटी धरायची आणि उलटी धरून त्या ठिकाणी ही टेस्ट ड्राय करायची. ड्राय केल्यानंतर पुढे काय करायचं पहा ही टेस्ट ड्राय केली. यामध्ये मिक्सचर घ्यायचं आणि मिक्सचर घेऊन ते हीट करायचे. जे तुम्हाला मिक्सचर दिलेलं आहे ते मिक्सचर यामध्ये घ्यायचं आणि मिक्सचर घेऊन ते मिक्सचर हीट करायचं. टेस्ट ड्राय केली. ड्राय करून याला पॅचिला म्हणतो आपण. त्या पॅचिलेच्या साहाय्याने मिक्सचर घ्यायचं आणि मिक्सचर घेऊन ते ड्राय करायचे बा आणि ड्राय करून ऑब्झर्वेशन करायचे. हे मिक्सचर घेतलं आणि थोडंसं मिक्सचर घेऊन हे बर्नरवरती अशा प्रकारे करायचे आणि हीट करायचे. हीट करत असताना हे टेस्ट ट्यूब आहे. टेस्ट ट्यूबचं तोंड काय करायचंय आपण ह्या रॅककडे करायचंय की जेणेकरून यातला सबस्टन्स बाहेर पडू नये. जर बाहेर पडला तर कुणाच्या अंगावर पडू नये. हा रॅककडेच समजा सुपर हिटिंग झालं माउंटिंग झालं तर यातलं सोल्युशन असेल किंवा सबस्टन्स असेल तो बाहेर पडत असतो. तो कुणाच्या अंगावर पडू नये, कुणाला बाजू नये किंवा स्वतःलाही बाजू नये याची काळजी घ्यायची. पहा हीट करायचंय. हीट केल्यानंतर काय होतं पाहिजे ऑब्झर्वेशन करायचे. आता याचं ऑब्झर्वेशन पहा डिक्रिपिटेशन म्हणजे तडतड आवाज क्रॅकिंग नॉईज अशा प्रकारचं काय आलेलं नाही. फॉर्मेशन ऑफ व्हाईट सबलिमेशन हे झालेलं नाही. यामध्ये काय होते ते कलरही कुठल्या प्रकारचा बाहेर पडलेला नाही. व्हाईट रेशिड आलेला नाही. कलरलेस सॉल्ट बिकम्स ब्राउन ऑर ऑन हिटिंग हे झालेलं नाही. नो इव्होल्युशन ऑफ एनी गॅस म्हणायचं. नो इव्होल्युशन ऑफ एनी गॅस. ठीक आहे. आता त्यानंतर काय करायचं ही टेस्ट आहे अशी ठेवायची आणि नंतर पुढची टेस्ट पाहिजे. पुढची टेस्ट कुठली आहे ती पाहिजे. आता त्या चार्टमध्ये पुढची टेस्ट चारकोल टेस्ट आहे. आपण चारकोल टेस्ट घेत नाही. त्यानंतर फ्लेम टेस्ट आहे. फ्लेम टेस्टही आपण घेत नाही. याच्यानंतर आपण डायरेक्ट टेस्ट फॉर NH4 प्लस
NH4+ साठी असणारी टेस्ट आपण घेत असतो. आता NH4 साठी टेस्ट असणारी काय आहे, यामध्ये पहा, हे मिक्सर घ्यायचं आणि मिक्सर घेऊन त्यामध्ये NaOH टाकायचं आणि NaOH टाकून हीट करायचं आणि हीट करत असताना त्यामधून ज्या बाहेर वेपर्स पडतील त्या वेपर्स वरती टर्मरिक पेपर धरायचा आहे आणि त्याचं ऑब्झर्वेशन करायचं. हा सबस्टन्स घेतला, सबस्टन्स घेतल्यानंतर NaOH ची बॉटल पाहिजे कुठं आहे ती, आणि NaOH ची बॉटल पाहून यामध्ये NaOH टाकायचा आहे. NaOH, हा या ठिकाणी NaOH आहे पहा, ही NaOH ची बॉटल आहे. हे NaOH ची बॉटल मधलं NaOH यामध्ये घ्यायचं आणि NaOH घेतल्यानंतर याला टेस्ट पावडर लावायचा आणि टेस्ट पावडर लावून यामध्ये टर्मरिक पेपर घ्यायचा. टर्मरिक पेपर घ्यायचा आणि टर्मरिक पेपर, हा टर्मरिक पेपर आहे, हा टर्मरिक पेपर मॉइश्चर करायचा, म्हणजे पाण्यामध्ये बुडवून हा असा ओलसर करायचा आणि ओलसर करून हे हीट करायचं आणि हीट करून यामधून ज्या वेपर्स बाहेर पडतील त्या वेपर्स वरती हा टर्मरिक पेपर धरायचा आहे. हा जो टर्मरिक पेपर आहे तो टर्मरिक पेपर धरायचा आहे आणि ऑब्झर्वेशन करायचं. टर्मरिक पेपर धरला पहा, हीट करतोय आपण, NaOH टाकलेला आहे मिक्सर मध्ये आणि मिक्सर मध्ये NaOH टाकून ते हीट करतोय. हीट केल्यानंतर यामधून ज्या वेपर्स बाहेर पडतील त्या वेपर्स वरती अशा प्रकारचा टर्मरिक पेपर धरायचा आहे. आता टर्मरिक पेपर येलो होता पहा, येलोचा हा असा ब्राऊन होतोय पहा, येलोचा ब्राऊन टर्मरिक पेपर होतोय. जर ब्राऊन होत असेल याचा अर्थ यामध्ये NH4 आहे, NH4 आहे, NH4 प्रेझेंट. तिथं आपण ऑब्झर्वेशन पाहायचं, इव्होल्युशन ऑफ NH3 गॅस which turns moist टर्मरिक पेपर ब्राऊन और रेड. हा ब्राऊन झालेला आहे पहा, जो टर्मरिक पेपर आपण पकडलेला आहे तो ब्राऊन झाला. जर ब्राऊन झाला तर याचा अर्थ त्यामध्ये ग्रुप 0 प्रेझेंट आणि NH4+ प्रेझेंट, NH4+ प्रेझेंट आलेला आहे. आता त्यानंतर काय करायचे पहा, जर NH4 प्रेझेंट आला असेल तर त्यामध्ये आपण त्याच्या CT घ्यायच्या, म्हणजे या ठिकाणी एक आपल्याला रॅडिकल मिळालेला आहे आणि तो NH4 हा रॅडिकल मिळालेला आहे. याचं ओरिजिनल सोल्युशन तयार करायचं आणि ओरिजिनल सोल्युशन तयार करून त्याच्या CT घ्यायच्या NH4च्या. आपला एक रॅडिकल या ठिकाणी आलेला आहे, NH4 आलेला आहे आणि आता यानंतर थोडंसं OS तयार करायचं आणि OS तयार करून OS आपण वॉटरमध्ये करत असतो. हे वॉटर आहे, वॉटरमध्ये डिझॉल्व होते पहा. कुठलाही मिक्सचर असेल हे मिक्सचर हे वॉटर सोल्युबल आपण 11व्या आणि 12व्या साठी देत असतो आणि त्यामुळं ते वॉटरमध्ये सोल्युबल होते पहा. याला आपण OS म्हणतो. हे OS घ्यायचं आणि OS घेऊन पुढच्या टेस्ट घ्यायच्या. कुठली टेस्ट आहे, CT घ्यायच्या पहिल्यांदा, NH4+ च्या CT घ्यायच्या. हे OS आहे. दुसऱ्या टेस्टमध्ये थोडंसं OS घ्यायचं काढून आणि OS घेतल्यानंतर आपल्याला एक रॅडिकल मिळालेला आहे NH4. हे OS घ्यायचं आणि त्यामध्ये नेस्लर्स रिएजंट टाकायचा आणि नेस्लर्स रिएजंट एक्सेस टाकल्यानंतर काय होतंय ते ऑब्झर्वेशन करायचं. इथं नेस्लर्स रिएजंट आहे बा, ही बॉटल आहे अशा प्रकारची, या बॉटलमध्ये नेस्लर्स रिएजंट आहे. हे नेस्लर्स रिएजंट यामध्ये टाकायचं आणि ऑब्झर्वेशन करायचं. नेस्लर्स रिएजंट टाकल्यानंतर काय होते पहा, याचा कलर चेंज होतो पहा आणि कलर चेंज झाल्यानंतर कसला कलर येतो पहा, ब्राऊन कलर येतो पहा किंवा ब्राऊन PPT तयार होते. ब्राऊन PPT किंवा कलर तयार होते पहा. त्यामध्ये नेस्लर्स रिएजंट आपण टाकला की ब्राऊन येते पहा. जर ब्राऊन आलं तर त्यामध्ये NH4 प्रेझेंट अँड कन्फर्म, NH4 प्रेझेंट अँड कन्फर्म. एक्सेस टाकायचे आणि एक्सेस टाकल्यानंतरच ही टेस्ट ब्राऊन येते पहा. आपण नेस्लर्स रिएजंट एक्सेस टाकल्यानंतर ब्राऊन येते. जर ब्राऊन आला तर त्यामध्ये NH4+ प्रेझेंट अँड कन्फर्म. ठीक आहे. आता ही टेस्ट कन्फर्मेशन टेस्ट झाली एक NH4 ची. आता आणखी दुसरी कन्फर्मेशन टेस्ट घ्यायची. हे ओरिजिनल सोल्युशन घ्यायचं आणि ओरिजिनल सोल्युशन मध्ये आपण पिक्रिक ऍसिड टाकायचे. जर येलो PPT आली तर NH4+ प्रेझेंट अँड कन्फर्म म्हणायचं. पिक्रिक ऍसिड हे येलो कलरचं पिक्रिक ऍसिड असते पहा, हे पिक्रिक ऍसिड. हे पिक्रिक ऍसिड जे आहे हे स्ट्रॉंग असते
हे हाताला लागून द्यायचं नाही. जर हाताला लागलं तर ते नंतर लवकर निघत नाही हाताचं. आपण पिक्रिक ऍसिड टाकायचंय. पहा येलो पीपीटी आली. पीपीटी जे आहे येलो पीपीटी आलेली आहे. हा पिक्रिक ऍसिड आहे पहा. ठीक आहे. पिक्रिक ऍसिड टाकल्यानंतर ओरिजिनल सोल्युशन मध्ये पिक्रिक ऍसिड टाकल्यानंतर येलो पीपीटी आली. जर येलो पीपीटी आली तर आपण त्यामध्ये NH4 प्लस प्रेझेंट अँड कन्फर्म असं म्हणतो. NH4 प्लस प्रेझेंट अँड कन्फर्म. ठीक आहे. आता त्यानंतर काय करायचंय पहा, ग्रुप डिटेक्ट करायचंय. आपल्याला 0 ग्रुप मिळाला, एक रॅडिकल मिळाला आणि तो एक रॅडिकल कुठला मिळाला, NH4 प्लस हा आपल्याला रॅडिकल मिळालेला आहे. आता त्यानंतर काय करायचे पहा, ग्रुप डिटेक्शन करायचंय. पुस्तकामध्ये आपण पाहायचंय आणि हे ग्रुप डिटेक्शनचा जो टेबल आहे त्या टेबल मधून आपण ग्रुप डिटेक्शन करायचंय. मिक्सर घ्यायचंय आणि त्या मिक्सर मध्ये थोडंसं आपण ओरिजिनल सोल्युशन पहिल्यांदा तयार करू. ओरिजिनल सोल्युशन जे तयार केलेलं होतं ते आता संपलेलं आहे. आता आपण ओरिजिनल सोल्युशन तयार करू आणि ओरिजिनल सोल्युशन तयार करून आपण टेस्ट घेत राहूया. हे डिझॉल्व होतंय पहा. याच्या अगोदरच आपण पाहिलं होतं की जे क्रिस्टल्स किंवा जी पावडर दिलेली आहे आणि त्याचं मिक्सचर तयार केलेलं आहे ते मिक्सचर जे आहे ते वॉटर सोल्युबल आहे आणि वॉटर सोल्युबल असल्यामुळं कुठलंही मिक्सचर हे वॉटर सोल्युबल आपण 12 साठी देत असतो. ठीक आहे. आता त्यानंतर हे जे ओरिजिनल सोल्युशन आहे दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये थोडंसं घ्यायचं आणि त्यामध्ये डायल्यूट HCl टाकायचं. ते ओरिजिनल सोल्युशन घेतलं, त्यामध्ये डायल्यूट HCl टाकायचंय. डायल्यूट HCl ची बॉटल पाहिजे आणि त्यामध्ये डायल्यूट HCl टाकून आपण ऑब्झर्वेशन करायचं आहे. डायल्यूट HCl इथं आपण पाहूया. हे डायल्यूट HCl आहे. हे डायल्यूट HCl आपण यामध्ये टाकून घ्यायचंय आणि टाकून घेऊन काय ऑब्झर्वेशन येते ते पाहिजे. डायल्यूट HCl टाकल्यानंतर काहीच होत नाही पहा. डायल्यूट HCl टाकल्यानंतर काही होत नाही. जर डायल्यूट HCl टाकल्यानंतर जर नो पीपीटी येत असेल तर फर्स्ट ग्रुप हा ॲब्सेंट आहे. ठीक आहे. आता त्यानंतर दुसरी टेस्ट घ्यायची. दुसरी टेस्ट काय आहे, ओरिजिनल सोल्युशन प्लस डायल्यूट HCl प्लस H2S वॉटर. यामध्ये फक्त H2S वॉटर टाकायचं आणि ऑब्झर्व करायचं. हे H2S वॉटर आहे. H2S वॉटर टाकल्यानंतर काय होतंय, काही होत नाही. म्हणजे नो पीपीटी आहे. नो पीपीटी सेकंड ग्रुप हा ॲब्सेंट आलेला आहे. ठीक आहे. ही सेकंड ग्रुप ॲब्सेंट आल्यानंतर टेस्ट ट्यूब घ्यायची आणि पुढची टेस्ट घ्यायची. पुढची टेस्ट घेताना हे टेस्ट ट्यूब आपण घ्यायची आणि ह्या टेस्ट ट्यूब मध्ये परत आणखी ओरिजिनल सोल्युशन घ्यायचं आणि ओरिजिनल सोल्युशन घेऊन पुढची टेस्ट करायची. ओरिजिनल सोल्युशन घेतलं, त्या ओरिजिनल सोल्युशन मध्ये आपण काय करायचे, परत तिसरी टेस्ट घ्यायची. ओरिजिनल सोल्युशन प्लस NH4Cl प्लस NH4OH हे टाकायचे आणि ऑब्झर्व करायचे. NH4Cl हे NH4Cl आहे. हे NH4Cl आपण ओरिजिनल सोल्युशन मध्ये टाकायचे आणि ऑब्झर्वेशन करायचे. NH4Cl टाकलं, ऑब्झर्वेशन करायचं. त्यानंतर NH4OH टाकायचं यामध्ये आणि ऑब्झर्वेशन करायचे. NH4OH टाकलं. NH4OH टाकल्यानंतर पुढे काय करायचं पहा, ऑब्झर्वेशन करायचे. NH4OH टाकल्यानंतर कसल्या प्रकारची प्रिसिपिटेट येत नाही पहा. प्रिसिपिटेट येत नाही. जर प्रिसिपिटेट नाही आली तर थर्ड ए ग्रुप, पूर्वी थर्ड ए ग्रुप होता, आता थर्ड ग्रुप आहे. थर्ड ग्रुप हा ॲब्सेंट येतोय. थर्ड ग्रुप हा ॲब्सेंट येतोय. आपण ही टेस्ट घेतली तिसऱ्या टेस्टला थर्ड ग्रुप हा ॲब्सेंट आलेला आहे. आता त्यानंतर फोर्थ ग्रुपची टेस्ट घ्यायची. फोर्थ ग्रुप साठी काय करायचे पहा, ओरिजिनल सोल्युशन घ्यायचे. ओरिजिनल सोल्युशन प्लस NH4Cl प्लस NH4OH हे टाकायचे आणि त्यामध्ये वॉटर टाकायचे. त्यामध्ये H2S वॉटर टाकायचे. हे H2S वॉटर आहे. हे H2S वॉटर टाकून ऑब्झर्वेशन करायचे. H2S वॉटर टाकलं, कसल्याही प्रकारची प्रिसिपिटेट येत नाही पहा. म्हणजे
फोर्थ ग्रुप हा ॲब्सेंट येतोय. फोर्थ ग्रुप ॲब्सेंट आला. फोर्थ ग्रुप ॲब्सेंट आल्यानंतर आपण पुढची टेस्ट घ्यायची. हे रिॲक्शन मिक्सचर जे आहे ते रिॲक्शन मिक्सचर ओतून द्यायचं आणि ओतून देऊन पुढची टेस्ट घ्यायची. आपण हे दुसरी टेस्ट घेतली आणि त्या दुसऱ्या टेस्टमध्ये ओरिजिनल सोल्युशन घ्यायचं. जोपर्यंत रॅडिकल प्रेझेंट येत नाही तोपर्यंत टेस्ट घेत राहायचं. तोपर्यंत आपण टेस्ट घेत जायचं. आता आपण चौथी टेस्ट आता घेणार आहोत. चौथ्या टेस्टला काय येते पहा. यामध्ये ओरिजिनल सोल्युशन प्लस NH4Cl प्लस NH4OH प्लस H2S गॅस. फोर्थ ग्रुप इज ॲब्सेंट. आता पुढची टेस्ट घेऊ. पाचवी टेस्ट ओरिजिनल सोल्युशन प्लस NH4Cl प्लस NH4OH. NH4Cl टाकायचं यामध्ये. NH4Cl हे NH4Cl आहे. हे NH4Cl टाकायचे. NH4Cl एक्सिस टाकायचे आणि एक्सिस टाकून NH4Cl टाकलं. त्यानंतर NH4OH टाकायचं. NH4OH टाकायचं आणि NH4OH टाकल्यानंतर पाचव्या टेस्टला काय आहे. अमोनियम कार्बोनेट आहे पहा. अमोनियम कार्बोनेट इथं पाहायचं. NH4 2 CO3 हे अमोनियम कार्बोनेट आहे. हे अमोनियम कार्बोनेट टाकायचं आणि ऑब्झर्वेशन करायचं आणि ऑब्झर्वेशन करून कुठला रॅडिकल प्रेझेंट येतो ते पाहायचा. पहा व्हाईट पीपीटी आली. आपल्याला पाचव्या टेस्टला प्रिसिपिटेट मिळालेला आहे. पाचव्या टेस्टला व्हाईट पीपीटी मिळालेली आहे. म्हणजे आपला फिफ्थ ग्रुप हा प्रेझेंट आहे. आपला फिफ्थ ग्रुप प्रेझेंट आहे. जर फिफ्थ ग्रुप प्रेझेंट असेल तर त्यामध्ये कुठले रॅडिकल आहेत. कॅल्शियम 2+, बेरियम 2+ आणि स्ट्रॉन्शियम 2+. हे तीन रॅडिकल आहेत. Ca2+, Ba2+ आणि Cr2+ हे तीन रॅडिकल आहेत. पहा आपल्याला आता ग्रुप मिळाला. पाचवा ग्रुप प्रेझेंट आलेला आहे. आता त्या पाचव्या ग्रुपचं आपण सेपरेशन करायचे. सेपरेशन करत असताना आपल्याला पहिला ग्रुप 0 ग्रुप मिळाला. त्यामध्ये NH4+ प्रेझेंट आला आणि त्याचे आपण CT सुद्धा घेतलेले आहे. दुसरा ग्रुप आपल्याला मिळालेला आहे पाचवा ग्रुप. आता त्या पाचव्या ग्रुपचं सेपरेशन करायचंय आणि सेपरेशन करून त्यातला कुठला रॅडिकल आहे तो रॅडिकल आयडेंटिफाय करायचा आहे. पाचवा ग्रुप पाहायचं. इथं पुढे टेस्ट दिलेली आहे पहा. या पेजवरती टेस्ट दिलेली आहे पाचव्या ग्रुपचं सेपरेशन. जर आपण पोटॅशियम क्रोमेट जर टाकलं तर जे सोल्युशन आहे ओरिजिनल सोल्युशन, त्या ओरिजिनल सोल्युशन मध्ये आपण पोटॅशियम क्रोमेट टाकायचे आणि पोटॅशियम क्रोमेट टाकून ऑब्झर्वेशन करायचे. हे सोल्युशन घेतलं आपण पोटॅशियम क्रोमेट. हे पोटॅशियम क्रोमेट 11 नंबर बॉटल आहे. 11 नंबर बॉटल मधलं सोल्युशन टाकायचे आणि जर येलो पीपीटी आली तर Ba2+ प्रेझेंट आणि नाही आली तर Ca2+ प्रेझेंट. पहा येलो पीपीटी येते. जर आपण पोटॅशियम क्रोमेट टाकलं तर येलो पीपीटी येते बा. जर येलो पीपीटी आली तर Ba2+ प्रेझेंट आलेला आहे. आता Ba2+ प्रेझेंट आल्यानंतर आता Baच्या CT घ्यायचे. त्याचा आपण पाहिली पहा ही येलो पीपीटी आलेली आहे. येलो पीपीटी जर असेल तर Ba2+ प्रेझेंट. आता या Ba2+ च्या CT घ्यायचे. ओरिजिनल सोल्युशन घ्यायचं. त्यामध्ये डायल्यूट H2SO4 टाकायचं. ओरिजिनल सोल्युशन घ्यायचं आणि त्यात डायल्यूट H2SO4 टाकायचं आणि ऑब्झर्वेशन करायचं. हे ओरिजिनल सोल्युशन घेतलं. ओरिजिनल सोल्युशन घेतल्यानंतर त्यामध्ये डायल्यूट H2SO4 टाकायचे आणि ऑब्झर्वेशन करायचे. डायल्यूट H2SO4 आपल्या समोरच्या रॅकला 2 नंबर बॉटल आहे. ती 2 नंबर बॉटल ही डायल्यूट H2SO4 आहे आणि ते 2 नंबर बॉटल मधलं डायल्यूट H2SO4 घ्यायचं आणि यामध्ये ऍड करायचं आणि ऑब्झर्वेशन करायचं. पहा डायल्यूट H2SO4 टाकल्यानंतर व्हाईट पीपीटी आली. व्हाईट पीपीटी जर आली तर त्यामध्ये Ba2+ प्रेझेंट अँड कन्फर्म. Ba2+ प्रेझेंट अँड कन्फर्म. पहा व्हाईट पीपीटी आलेली आहे. डायल्यूट H2SO4 टाकला आपण. डायल्यूट H2SO4 टाकल्यानंतर व्हाईट पीपीटी आली. Ba2+ प्रेझेंट अँड कन्फर्म. ठीक आहे. आता त्यानंतर आपण
दुसरी टेस्ट करून पाहायची, ओरिजिनल सोल्युशन घ्यायचं आणि अमोनियम ऑक्झॅलेट टाकायचं त्यामध्ये. जे आपण ओरिजिनल सोल्युशन तयार केलेलं आहे ते ओरिजिनल सोल्युशन घ्यायचं आणि त्यामध्ये अमोनियम ऑक्झॅलेट टाकायचं. हे पहा, हे अमोनियम ऑक्झॅलेट आहे. हे अमोनियम ऑक्झॅलेट ऍड करून त्यामध्ये ऑब्झर्वेशन करायचे, काय प्रेझेंट येते ते पाहायचे. अमोनियम ऑक्झॅलेट व्हाईट पीपीटी जर आले तर त्यामध्ये Ba2+ प्रेझेंट अँड कन्फर्म म्हणायचं. पहा, व्हाईट पीपीटी येते. पहा, अमोनियम ऑक्झॅलेट टाकल्यानंतर व्हाईट पीपीटी आली. व्हाईट पीपीटी जर आली तर Ba2+ प्रेझेंट अँड कन्फर्म. अशा प्रकारे आपल्याला दोन रॅडिकल मिळाले. दोन कुठले रॅडिकल मिळाले? 0 ग्रुप आपला प्रेझेंट आला, त्यामध्ये NH4+ प्रेझेंट आला. त्या NH4+ च्या आपण सीट घेतल्या. त्यानंतर ग्रुप डिटेक्शन केलं. ग्रुप डिटेक्शन करत असताना आपल्याला 5वा ग्रुप मिळाला. 5वा ग्रुपचं आपण सेपरेशन केलं, अनालिसिस केलं आणि 5व्या ग्रुपमध्ये आपल्याला व्हाईट पीपीटी मिळाली आणि Ba2+ हा रॅडिकल मिळाला आणि आपण Ba2+ च्या सिटी घेतल्या. म्हणजे दुसरा जो रॅडिकल आहे Ba2+ आणि NH4+ हे दोन रॅडिकल आपल्याला ह्या मिक्सचर मधून मिळाले. शेवटी रिझल्ट लिहायचा आणि रिझल्ट लिहून त्यामध्ये बेसिक रॅडिकल, 2 बेसिक रॅडिकल्स आर प्रेझेंट आणि त्यामध्ये Ba2+ आणि NH4+ अशा प्रकारचे दोन रॅडिकल लिहायचे आहे. ठीक आहे, ओके, धन्यवाद. आता यानंतर आपण हे काय करायचंय, हे जे प्रॅक्टिकल झालेले आहेत मला जर्नल मी झेरॉक्स सेंटरमध्ये ठेवलेले आहेत, ते जर्नल घ्यायचं आणि त्यामध्ये लिहून काढायचं आहे.